घरी एखादा छोटा समारंभ असो किंवा छोटीशी पार्टी, अगदी झटपट तयार होणारा साधा सोपा पदार्थ म्हणजे बटाटा वडा. आणि असा हा गरमागरम बटाटा वडा पाहून मला वाटतं कोणालाही कधीही खायला आवडेल. तर आज आपण अगदी गाड्यावर मिळतो तसा खमंग टेस्टी बटाटा वड्याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बटाटा वडा करण्यासाठी आधी आपल्याला बटाटे उकडून घ्यायचेत. तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत आणि एकदा हे धुवून घेतले आहेत. आता हे कुकरमध्ये घालूया आणि वरून साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून याच्या मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर जास्त शिट्ट्या करायच्या नाही, फार जर जास्त शिट्ट्या झाल्या तर मग बटाटे गाळ शिजतात. तर आता कुकरच्या मीडियम फ्लेमवर मी 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. कुकर आपलं झालेलं आहे. झाकण काढून पाहूया. तर बटाटे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि पूर्ण थंड झाल्यावर याचं साल काढायचं आहे. तर हे आता असेच बाजूला ठेवूया आणि आपण आतल्या सारणासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे. तर ते मिक्सरच्या भांड्यात घालून आता आपण वाटून घेऊया. तर अशा पद्धतीने मिक्सरमधून मी फिरून घेतलं आहे. तर फार बारीक याला केलेलं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. बटाटे पण थंड झाल्यानंतर मी त्याचं साल काढून घेतलं होतं. आता हे आपल्याला हाताने चुरून घ्यायचेत. किसणीवर जर का आपण किसून घेतलं तर याचा फार लगदा होतो आणि मग सारण ओलसर तयार होतं. त्यामुळे असं हाताने चुरून घ्यायचं आहे. तर आपले बटाटे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. फार गाळ झालेले नाहीत आणि फार कमी पण शिजलेले नाहीत. अगदी व्यवस्थित हाताने चुरल्या जात आहेत. तर बटाटे इथे चुरून झालेले आहेत. थोडेफार जरी यामध्ये असे छोटे छोटे तुकडे राहिले तरी काहीच हरकत नाही. आपण बटाटे म्हणजे सारण परतून घेताना ते बारीक होतात. फोडणीसाठी आता कढईमध्ये मी एक साधारण 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान फुटली म्हणजे तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालूया. आणि जिरे छान फुलले की लगेच 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि याला चमच्याने असं थोडंसं हलवून घेऊया म्हणजे परतून घ्यायचं आहे. हलक्याशा तांबूस रंगावर ही परतायची आहे. तर आता तांबूस झालेली आहे. यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया. तर मी कढीपत्त्याची पानं थोडीशी तोडून घेतली होती. थोडंसं परतून झालं की लगेच आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि पाव चमचा हिंग घातला आहे. हे सगळं आता एकत्रितरित्या 1 मिनिटभर परतून घेऊया. तर अगदी कमी फ्लेमवर मी हे सगळं परतून घेतलं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद थोडीशी परतून झाली म्हणजे मिक्स करून घेतली की लगेच बटाटे आपण जे चुरून घेतले होते ते घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस घालूया. लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल. आता सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस मी आता बंद केला आहे. तर गॅस बंद करूनच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे कारण हे बटाटे आधीच शिजलेले असतात. आपण जास्त वेळ जर याला गॅसवर ठेवलं तर ते आणखी मऊ होतात आणि मग सारण ओलसर तयार होतं. त्यामुळे गॅस बंद करूनच मिक्स करायचं आहे. शेवटी कोथिंबीर घालायची आहे. बटाट्याचे जर छोटे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा असे चमच्याने दाबून घ्यायचे. तर आता छान असं आपलं सारण तयार झालं आहे. व्यवस्थित याचा गोळा तयार होतो आहे. तर एकदम पाहिजे तसं सारण तयार झालं आहे. खाली काढून घेऊया. आता पीठ भिजवण्यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे. 1.5 टेबलस्पून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे बटाटा वड्याचं जे आवरण असतं ते छान खुसखुशीत सोबत थोडंसं कुरकुरीत पण तयार होतं
आणि मग खायला वडा एकदम छान लागतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे आणि 2 चिमूटच मी हिंग घातला आहे. सगळं मिक्स करून घेऊया. तर कोरडे जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचे आणि नंतर पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पाणी थोडं थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो. तर पीठ मी इथे अशा पद्धतीने भिजवून घेतलं आहे. 2 मिनिट याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. पीठ भिजवण्यासाठी मला जवळपास 1 कपापेक्षा थोडंसं कमी पाणी लागलं आहे. पीठ आपल्याला फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं भिजवून घ्यायचं आहे. असं पीठ असलं म्हणजे बटाटा वड्याचं जे आवरण आहे ते खायला खुसखुशीत लागतं. तर हे पीठ असंच आता आपण 15 मिनिट बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत एक झटपट चटणी बनवायची आहे. तर इथे मी मूठभर कोथिंबीर धुवून घेतली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 टेबलस्पून मी इथे शेंगदाणे घेतलेत. तर शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून घेतलं आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडंसं साधं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ पण घालायचं आहे म्हणजे ही चटणी चवीला एकदम छान लागते. आता 1 चमचा दही घालूया आणि गरजेनुसार पाणी घालून आता याला फिरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी चटणी तयार करून घेतली आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर आपली चटणी इथे आता तयार आहे. एकदम मस्त दिसतीये. सारण पण आपलं थंड झालेलं आहे. तर आता याचे गोळे तयार करून घ्यायचेत. आधीच असे गोळे तयार करून ठेवले म्हणजे मग वडे पटापट तळता येतात. तर अजिबात हे सारण ओलसर झालेलं नाही, एकदम पाहिजे तसं झालेलं आहे. इथे मी आता सगळे गोळे तयार करून घेतलेत. घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 17 ते 18 बटाटे वडे तयार होतात. पीठ भिजून पण आता 15 मिनिट झाली आहेत. तर मी अगदी 2 चिमूटच यामध्ये सोडा घातलाय. परत 1-2 मिनिट याला फेटून घ्यायचं आहे. तर सोडा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे छान फुलून आलंय. मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता लगेच वडे तळून घ्यायचेत. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर आता छान गरम झालेलं आहे. तरीसुद्धा आधी थोडंसं पीठ यामध्ये घालून पाहायचं, कारण तेल छान गरम झालेलं असलं म्हणजे मग बटाटे वडे छान व्यवस्थित तळले जातात, बुडाला लागत नाहीत. तर आता हे आपण टाकलेलं पीठ काढून घेऊया. आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मग यामध्ये वडा सोडायचा आहे. तर आपण जे गोळे तयार करून घेतले होते तो गोळा पिठामध्ये सोडूया. त्यावरून पीठ घालायचं आहे. तर भरपूर असं पीठ घालायचं आहे. अगदी सर्व बाजूने वड्याला पीठ लागलं पाहिजे. आणि नंतर चमच्यावर घेऊन अलगद हाताने हा वडा कढईमध्ये सोडायचा. तर आणखी एक वडा मी पिठामध्ये बुडवून दाखवते. गोळा पिठात सोडल्यानंतर त्यावरून भरपूर पीठ घालायचं. चमच्यावर घ्यायचं, जास्तचं जे चमच्यावर पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि मग अलगद हाताने वडा सोडायचा. तर अशा पद्धतीने अगदी भराभर वडे तेलामध्ये सोडता येतात. बाजूला छोटे छोटे जे आले आहेत ते नंतर काढून घ्यायचे. तर गॅस मी आता मीडियमवर ठेवला आहे. झाऱ्याने यावर असं तेल सोडायचं. तर तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत असा वडा तयार झाला आहे. तर आपण सोडताना अगदी व्यवस्थित सोडला, त्यामुळे त्याला आकार पण व्यवस्थित आलेला आहे. एकाच वड्याला फक्त थोडंसं असं लांब आलं आहे, ते काढून घ्यायचं. तर मी आता हे जे छोटे छोटे आहेत ते काढून घेते. वडे तळताना गॅसची फ्लेम फार कमी ठेवायची नाही आणि फार जास्तही ठेवायची नाही. कमी ठेवली तर वडे तेलकट होतात आणि फार गॅस मोठा असला तर मग वड्याला रंग तर पटकन येतो, पण त्याचं आवरण व्यवस्थित तळल्या जात नाही. तर उलटसुलट करून मी वडे इथे तळून घेतलेत. आता काढून घ्यायचेत. तर खूप सुरेख असा याला रंग आलाय. छान गोल गरगरीत दिसतायत. अजिबात तेलकट झालेले नाहीत. आता उरलेले बटाटे वडे पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचेत. तर दुसऱ्या बॅचला मी सगळे गोळे पिठामध्ये घालून घेतलेत म्हणजे भराभर आपल्याला तेलामध्ये सोडता येतात. त्यावरून पीठ सोडायचं आणि लगेच वडा तेलामध्ये सोडायचा. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि उलटसुलट करून मीडियम फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचेत.
बाजूला जे छोटे छोटे आले आहेत ते काढून घ्यायचे। तर या बॅचचे वडेसुद्धा एकदम मस्त गोल गरगरीत झालेले आहेत, दिसायला खूप भारी दिसत आहेत। तर इथे आपले दुसऱ्या बॅचचे वडेसुद्धा तळून झालेत, काढून घ्यायचेत। सध्यापुरते इथे मी काही वडे आता तळून घेतले आहेत, प्लेटमध्ये काढून घेऊया। आता लाल चटणी करण्यासाठी आपल्याला भज्याप्रमाणे हे पीठ तेलामध्ये सोडून तळून घ्यायचं आहे। तर हातानेच मी सोडतीये, म्हणजे व्यवस्थित हे तळल्या जातं। तर गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आहे आणि याला छान तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे। तर आता हे तळून झालेलं आहे, काढून घ्यायचं आहे। तर 2 बॅचेसमध्ये मी हे तळून घेतलं आहे। एका प्लेटमध्ये काढून याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। इथे मी आता काही हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याला मधून कट करून घेतलं आहे। कट करून घेतलं म्हणजे ही मिरची अंगावर उडत नाही। तर आता ही पण तळून झालेली आहे। आपण जे भज्याप्रमाणे तळून घेतलं होतं ते पण आता थंड झालेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यात घालूया। नंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। 1.5 ते 2 चमचे मी लाल तिखट घातलंय। थोडेसे जिरे घालायचेत आणि चवीनुसार मीठ घालून आता मिक्सरमधून याला थोडंसं जाडसर फिरून घ्यायचं आहे। तर आपली चटणीसुद्धा आता इथे तयार आहे। तर मस्त असं हे बटाटा वड्याचं ताट दिसतंय। आज आपण हिरवी चटणी, सुकी लाल चटणी आणि मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने एकदा हा बेत जरूर बनवून पहा। गरमागरम बटाटे वडे खायला खूप खमंग व टेस्टी लागतात। आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट अवश्य करा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।